रामकृष्ण हरी सज्जन हो, आषाढी वारी आणि एकंदर वारीच्या संबंधाने या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी विचार करणार आहोत। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र ची जी ओळख जगाच्या पटलावर आहे ती कशामुळे? एकतर या राज्यामध्ये राजे छत्रपती शिवरायांचा जन्म आणि त्यांचं कार्यकर्तृत्व एक, आणि दुसरी गोष्ट म्हणजे पंढरपूरची आषाढी वारी, या दोन गोष्टींच्यामुळे जगाच्या पाठीवरती महाराष्ट्राला ओळखलं जातं। अशा वारीच्या संबंधाने आपण विचार करणार आहोत। सर्वप्रथम मी रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनल कडून आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। आणि सुरुवातीलाच पंढरीचा पांडुरंग हे महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे आणि त्यांच्या संबंधाने ही वारी होत असल्यामुळे पंढरीच्या पांडुरंगाचं स्मरण आपण सुरुवातीलाच करणार आहोत। महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडलिकाय दातु मुनींद्रे समागत्य तिष्ठन्त मानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। अशा या पंढरीच्या पांडुरंगांच्या चरणी मी नतमस्तक होतो। आणि या ठिकाणी आपण सगळेच जाणता की महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते। ज्याप्रमाणे उत्तराखंड, हिमाचल या राज्यांमध्ये आपण देवभूमी म्हणून त्या राज्यांकडे पाहतो, तसं महाराष्ट्राला संतभूमी म्हणून अवघ्या जगामध्ये ओळख असलेली आपल्याला दिसून येते। कारण संत ज्ञानेश्वर नामदेवांपासून ते अलीकडे निळोबाराय, राष्ट्रसंत भगवान बाबांपासून ते संत मोतीराम महाराजांपर्यंत अनेक संत या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेले आहेत, ज्यांनी या देशामध्ये आध्यात्मिक लोकशाही निर्माण करण्याचं प्रामाणिक कार्य केलं। आणि म्हणून महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून एक वेगळी ओळख आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आणि या सर्व संतांचं एकच आराध्य दैवत होतं आणि ते म्हणजे पंढरीचे पांडुरंग। आणि या पंढरीच्या पांडुरंगाची आपल्याला माहिती आहे की जे काही आराध्य दैवत पांडुरंग आहेत त्यांची वारी, या वारीला अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे। शेकडो वर्षापासून अव्याहत सुरू असलेली ही जी वारी आहे ती वारी महाराष्ट्राच्या चैतन्याचा खरा स्रोत आहे। ही गोष्ट आपण या ठिकाणी प्रामुख्यानं लक्षात घेतली पाहिजे, लक्षात घेतली पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं। संप्रदायामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये ज्या महत्त्वाच्या 4 वारी सांगितलेल्या आहेत त्या वारींच्या पैकी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की देवशयनी आषाढी एकादशीची जी वारी आहे, जी आता होते आहे, ती एक वारी आषाढी एकादशीला होते, शुद्ध आषाढी एकादशी। दुसरी कार्तिकी शुद्ध एकादशीची वारी आहे, त्याचबरोबर माघी शुद्ध एकादशीची वारी आणि चैत्री शुद्ध एकादशी। अशा या 4 वाऱ्या वारकरी संप्रदायामध्ये अत्यंत महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या आहेत। त्यापैकी आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगतसे गुज, अशा पद्धती पांडुरंग या पद्धतीचं गुज सांगतात असं संतांनी सांगितलं की स्वतःच पांडुरंग म्हणतात की मला आषाढी आणि कार्तिकीला कधीच विसरू नका तुम्ही। आणि त्याच पद्धतीनं या 2 वाऱ्यांचं त्यातले त्यात अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे। त्यातही आषाढी वारी ही आणखीनच महत्त्वाची या ठिकाणी मानली गेलेली आहे। आता इथं आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की वारी म्हणजे नेमकं काय। वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे। वारी काय आहे? तो वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे, ज्यातून आध्यात्मिक लोकशाही बळकट करण्याचं काम होतं आणि म्हणून वारीला अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे। वारीला यात्रा, नियमित फेरी, व्रत, येरदार अशा प्रकारचे देखील शब्दप्रयोग आलेले आपल्याला दिसून येतात। पंढरीची वारी हा वारकरी संप्रदायाचा मुख्य आचार धर्म आहे। अत्यंत महत्त्वाचं हे वाक्य आपण लक्षात घेतलं पाहिजे की काय, पंढरीची वारी हा वारकरी संप्रदायाचा मुख्य आचार धर्म आहे, जे की प्रत्येक वारकऱ्यानं ही वारी केलीच पाहिजे। त्याच्या आचार धर्माचा एक महत्त्वाचा भाग म्हणून या वारीकडे आपण पाहिलं पाहिजे। वारी म्हणजे महाराष्ट्रासह देशातील विविध गावांपासून
सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक पदयात्रा म्हणजे वारी। आपल्या आपल्या गावात खरं तर ही वारी 5 राज्यामधून या वारीसाठी विविध गावातून भक्त मंडळी किंवा वारकरी येतात आणि अशा पद्धतीनं या देशातल्या विविध भागातल्या विविध गावातून ही वारी सुरू होते पंढरपूरच्या दिशेनं आणि पंढरपूरला या ठिकाणी सगळे एकत्र सामुदायिक रीतीनं पदयात्रा काढून संपती तिला वारी असं म्हणता येईल, असंही याची व्याख्या आपल्याला करता येते। वारीचा उल्लेख माऊलींनी एरदार अशा पद्धतीने देखील केलेला आपल्याला पाहायला मिळतो। भक्ती, श्रद्धा, आस्था आणि निश्चय या मानवी भावनांचा सामूहिक आविष्कार म्हणजे वारी। वारी म्हणजे काय? कुठल्या कुठल्या गोष्टींचा सामूहिक आविष्कार म्हणजे वारी? तर भक्ती, श्रद्धा, आस्था आणि निश्चय या 4 गोष्टींचा किंवा या 4 गोष्टी ज्या मानवी भावनांचा या ठिकाणी सामूहिक आविष्कार म्हणजे वारी, असंही वारीची व्याख्या आपल्याला करता येते। आणि जो व्यक्ती वारी करतो त्यालाच वारकरी असं म्हटलं गेलेलं आहे। एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूर आळंदीला जाणं म्हणजे वारी होय। मी देखील लहान असतापासून या ठिकाणी बऱ्याच वेळेला पंढरपूर आळंदी पायी वारी केलेली आहे आणि म्हणून जे आपल्याकडे म्हटलंय की प्रत्येक एकादशीला आणि काही महत्त्वाच्या दिवशी पंढरपूर ते आळंदी पायी जो काही भक्तिभावानं पदयात्रा केली जाते त्याला वारी असं म्हणता येऊ शकतं। जो नियमित वारी करतो तोच वारकरी, हे मी आपल्याला यापूर्वी सांगितलं। आता वारकरी कसा आहे? हा वारी करत असताना काय काय तो परिधान करतो? तर असं सांगितलं गेलंय की ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, वारकरी तोच आहे की ज्याच्या गळ्यामध्ये काय आहे? तुळशीची माळ आहे, कपाळी बुक्का आहे, कानाच्या दोन्ही पाळ्यांना गोपीचंदन लावलेलं आहे, खांद्यावर पताका आहे, हातात टाळ आहे, गळ्यामध्ये टाळ अडकलेला आहे, मृदंग आहे। अशा थाटात वारकरी वारीला जाताना दिसतात। म्हणजे वारकऱ्याची बाह्य जी काही लक्षणं वारीला जात असतानाची आपल्याला वेशभूषा, त्याची काही बाकीच्या गोष्टी दिसतात, बहिरंग काय असतं याचं वर्णन मी आपल्याला सांगितलेलं आहे। आता ही जी वारीची परंपरा आहे, ही वारीची परंपरा ज्ञानदेव आणि नामदेव, संत ज्ञानेश्वर माऊली आणि नामदेव महाराजांच्या पूर्वीपासून ही वारी, आषाढी वारी किंवा पंढरपूरची वारी ही या ठिकाणी सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळतात। कारण असं वाचण्यात येतं की ज्ञानेश्वर माऊलींचे वडील देखील पंढरपूरची वारी करत असायचे, यावरून ही गोष्ट लक्षात आल्याशिवाय राहत नाहीये। म्हणजे वारीला जवळपास 800 ते 900 वर्षाची परंपरा असलेली आपल्याला पाहायला मिळते। आता या वारीमध्ये पालखी सोहळा जो असतो त्यामध्ये महत्त्वाचे मुख्य जे पालखी 2 पालख्या असतात, ज्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या या ठिकाणी पालखी असते आणि ह्या पालखी सोहळा आपल्याला माहीत असेल की मुख्यतः मोठ्या प्रमाणावर कुणा सुरू केला तर सातारा जिल्ह्यातील आरफळ गावचे हैबत बाबा यांनी या ठिकाणी हा पालखी सोहळा शिस्तबद्ध पद्धतीने सुरू केल्याचा नोंद आपल्याला या ठिकाणी संप्रदायामध्ये वाचायला मिळते। दुसरी जी पालखी देहूवरून निघते, आता ही जी संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदीहून निघते, देहूवरून एक पालखी निघते, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा देखील या ठिकाणी या वारीमध्ये समाविष्ट झालेला दिसतो। तुकाराम महाराजांचे पूर्वज विश्वंभर बाबा जवळपास ते 8वे वंशज आहेत। तुकाराम महाराजांच्या अगोदर 8वे वंशज असलेले विश्वंभर बाबा हे ज्ञानदेव नामदेवांच्या समकालीन होते असं सांगितलं जातं आणि त्यांच्या घराण्यामध्ये विश्वंभर बाबांपासून पंढरपूरची वारी ही सतत केली जात होती। स्वतः तुकोबा राय देखील, तुकाराम महाराज देखील देहू ते पंढरपूरची वारी करायचे। त्यांच्यासोबत जवळपास 1400 टाळकरी सोबत घेऊन ते वारी करत होते, हे देखील आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे। आणि मग ही परंपरा तुकाराम महाराजांच्या परिवारामध्ये चालत आलेली आहे। त्यानंतर तुकाराम महाराजांच्या नंतर त्यांचे कनिष्ठ चिरंजीव, ज्यांचं नाव आहे नारायण महाराज, तुकाराम महाराजांच्या कनिष्ठ चिरंजीवांचं नाव आहे
नारायण महाराज आणि यांनी या ठिकाणी या वारीचं रूपांतर तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं। हैबत बाबांनी जसे ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला प्रारंभ केलेला आहे, तसं या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या चिरंजीवांनी महाराजांच्या देखील पालखी सोहळ्याची परंपरा सुरू केली आपल्याला दिसून येते। आज आपण पाहतो की या पालखी सोहळ्यांच्यामध्ये अनेक संतांच्या पालखी या वारीमध्ये समाविष्ट झालेल्या असतात, ज्यामध्ये सोपानदेव आहेत, निवृत्तीनाथ आहेत, मुक्ताबाई आहेत, जनार्दन स्वामी आहेत, एकनाथ महाराज आहेत, सावतामाळी आहेत, रामदास स्वामी आहेत, गजानन महाराज आहेत, संत कबीरांपासून अनेक पालख्या संतांच्या या वारीमध्ये समाविष्ट झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। आळंदी ते पंढरपूर अशा पद्धतीचं संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येताना आपण पाहतो आणि तिचा जो काही मार्ग आहे, प्रवास कुठल्या मार्गाने होतो तर सांगितलं जातं की आळंदीवरून ती पुण्याला येते, पुण्यावरून सासवड, सासवडून लोणंद, लोणंदवरून माळशिरस, माळशिरसच्या नंतर वाखरी, वाखरीच्या नंतर पंढरपूर अशा मार्गाने ही माऊलींची पालखी या वारीमध्ये या ठिकाणी मार्गक्रमण करताना आपल्याला दिसून येते। तर दुसरीकडं संत तुकाराम महाराजांची जी पालखी आहे ती पालखी देहूवरून निघते, पुढे पुण्याला येते, पुण्यावरून लोणी काळभोरला येते, तिथून यवत, वरवंड, बारामती, इंदापूर, अकलूज, वाखरी आणि पंढरपूर अशा पद्धतीचं या ठिकाणी या दोन्ही पालख्यांचा आपला आपला मार्ग आहे, हेही आपण लक्षात घेणं गरजेचं आहे। या ठिकाणी माऊलींची पालखी आणि तुकाराम महाराजांची पालखी वाखरी या ठिकाणी एकमेकांना भेटल्यानंतर तिथे एक रिंगण दोन्ही पालख्यांच्या समक्ष झालेलं असतं, हे देखील एक वैशिष्ट्य या वारीमधलं आपल्याला पाहायला मिळतं। वारकरी संप्रदायाने जितके महत्त्व या विठ्ठलाच्या पंढरपूर वारीला दिलं आहे, तितकं महत्त्व अन्य कोणत्याही संप्रदायाने आपल्या दैवताच्या वारीला दिलेलं नाही आहे। वारकरी संप्रदायानं आपलं आराध्य दैवत पांडुरंग यांचं जिथं उभे आहेत योगी 28 विटेवर पंढरपूर, त्यांच्या वारीला जेवढं महत्त्व या संप्रदायानं दिलं आपल्या आराध्य दैवताच्या, तितकं कुठल्याही संप्रदायाने आपल्या आराध्य दैवताच्या वारीला महत्त्व दिलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही। ही एक विशेषता मला असं वाटतं की या संप्रदायाची आणि या दैवताची एक वेगळेपण म्हणून आपण याकडे निश्चितपणे पाहिलं पाहिजे। आषाढी एकादशीच्या अगोदर 18 ते 20 दिवसापासून या वारीला पदयात्रेला प्रारंभ होतो। सगळे वारकरी 18-20 दिवस अगोदरपासूनच या ठिकाणी आपापल्या गावावरून कोणी आळंदी, कोणी देहू, वेगवेगळ्या ठिकाणावरून या ठिकाणी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झालेले पंढरपूरकडे निघालेले आपल्याला पाहायला मिळतात। शेतकरी आपल्या शेतातली कामं आटोपून घेतात, अनेक जाती धर्मीचे लोक यात सहभागी होतात। एवढंच नाही तर या वारीमध्ये परदेशी लोक देखील काही प्रमाणात का असेना परंतु अलीकडच्या कालावधीमध्ये समाविष्ट होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि आपण बघितलं असेल की वारीमध्ये खूप मोठी संख्या असली तरी पालख्यांचं अचूक नियोजन केलेलं असतं। रस्त्यानं मोफत या वारकऱ्यांची सेवा वेगवेगळ्या पद्धतीनं केली गेलेली दिसते। शासनाच्या वतीनं देखील वेगवेगळ्या पद्धतीच्या सेवा या ठिकाणी पुरवल्या जातात। काही स्वयंसेवक संस्था, काही परिवार या ठिकाणी या वारकऱ्यांची मोफत सेवा करताना आपल्याला या पालखी मार्गावरती पाहायला मिळतात। प्रत्येक फडावर फड असतात आणि त्या प्रत्येक फडावरती प्रवचनं होतात, कीर्तनाची सेवा होते, भारुड देखील म्हटली जातात। तर हे दिनक्रम देखील त्याचा ठरलेला असतो। गोल आणि उभे अशा पद्धतीचे या वारीच्या कालावधीमध्ये रिंगण होत असतात। आणि आपण बघितलं असेल की या वारीमध्ये प्रत्येक वारकरी एक दुसऱ्याला भेटल्याच्या नंतर माऊली या आदरार्थी शब्दानच संबोधित करतो। माऊली 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 असाच शब्द प्रयोग एक दुसऱ्यांच्या बाबतीमध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतो। चालताना ज्ञानोबा तुकारामचा जयघोष केलेला आपण ऐकलेलाच आहे। अनेक भजनं देखील गायली जातात, अभंग गायली जातात। ज्ञानोबाराय व तुकोबाराय यांच्या पालखीचं रिंगण देखील कुठं कोणत्या पालखीचं रिंगण होईल याचं देखील नियोजन ठरलेलंच असतं, त्या पद्धतीनेच ते रिंगण होत असतात। पंढरपूरपासून थोड्याच अंतरावर असलेल्या वेळापूर येथील टेकडीवरून संत तुकाराम महाराजांना पांडुरंगांचं शिखर दिसलं होतं
आणि ते शिखर बघितल्याच्या नंतर तुकाराम महाराज तिथून जे धावत सुटले होते पंढरपूरपर्यंत ते थांबलेच नव्हते। ही परंपरा असल्यामुळे आत्ता देखील या ठिकाणी तिथे पालखी आल्याच्या नंतर तिथून सगळे वारकरी पळत दौडत या ठिकाणी पंढरपूरपर्यंत येतात। कारण ही परंपरा आजही या ठिकाणी त्याला धावा बोलणे असं म्हटलेलं आहे, तर परंपरा आजही आपल्याला वारीमध्ये पाहायला मिळते। पंढरपूरला एक दिवस अगोदर ही सगळी वारकरी पोहोचल्याच्या नंतर आपल्याला माहिती आहे की चंद्रभागेचं दुसऱ्या दिवशी स्नान करणं आणि त्याच्यानंतर मग पंढरीच्या पांडुरंगाचं ज्यांच्यासाठी याच्यासाठी केला होता अट्टहासन शेवटीचा दिवस गोड व्हावा म्हणतात की नाही, त्या पद्धतीने मग पंढरीच्या पांडुरंगाला डोळ्यानं आणि मनानं भरून पाहिल्यानंतर वारकऱ्यांचं मन शांत होताना आपल्याला दिसून येतं। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, हे मी वेगळं सांगतोय असं नाही आहे की या आषाढी वारीची जी महापूजा आहे ते विद्यमान मुख्यमंत्री महाराष्ट्राचे जे कोणी असतील ते सहपरिवार आषाढी एकादशीच्या दिवशी या ठिकाणी पंढरीच्या पांडुरंगाची महापूजा करतात। त्या रांगेमध्ये जो कोणी त्यावेळेला पंढरीच्या पांडुरंगांच्या जवळ वारकरी जोडपा असेल तर त्यांना देखील मुख्यमंत्र्याच्या बरोबर या पांडुरंगाची महापूजा करण्याचा मान दिला जातो। ही परंपरा देखील अनेक वर्षापासून आपण चालत आलेली पाहतो आहोत। तहानलेल्या चातकाला जशी पावसाची ओढ लागलेली असते तशीच ओढ वारकऱ्यांना पांडुरंगाच्या दर्शनाची लागलेली असते। हे देखील आपण या ठिकाणी या निमित्तानं लक्षात घेतलं पाहिजे। या वारीमध्ये अनेक दिंडे असतात। दिंडी म्हणजे काय हेही समजून घेणं गरजेचं आहे। तर दिंडीची व्याख्या अशी सांगितली जाते की एक विशिष्ट इष्टदेवतेच्या म्हणजे आता पांडुरंगाच्याच नाही, एक विशिष्ट इष्टदेवतेच्या किंवा आराध्य देवतेच्या तीर्थक्षेत्री दरवर्षी एका विशिष्ट तिथीस होणाऱ्या उत्सवास हजर राहून तेथे त्या देवाचे दर्शन घेऊन पुण्यपदरी पडावे म्हणून अभंग अथवा भजने गात नामस्मरण करीत पायी जाणाऱ्या व्यक्ती समूहास दिंडी असे म्हणतात। दिंडी म्हणजे काय याची व्याख्या जरा शास्त्रीय पद्धतीने बघायची झाली तर पुन्हा एकदा ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्यांना या संप्रदायाबद्दलची माहितीच नाहीये, दिंडी काय कळत नाहीये, त्यांच्यासाठी शास्त्रीय भाषेमध्ये जी दिंडीची व्याख्या केली आहे ते पुन्हा आपल्या समोर ठेवतो। काय म्हटलं झालंय, एका विशिष्ट इष्टदेवतेच्या किंवा आराध्य देवतेच्या तीर्थक्षेत्री दरवर्षी एका विशिष्ट तिथीस होणाऱ्या उत्सवास हजर राहून तेथे त्या देवतेचे दर्शन घेऊन पुण्यपदरी पडावे म्हणून अभंग अथवा भजने गात नामस्मरण करीत पायी जाणाऱ्या व्यक्ती समूहास दिंडी असे म्हणतात। आणि वारीमध्ये आपण बघितलं असेल की अशा अनेक दिंड्या समाविष्ट झालेल्या असतात। प्रत्येक दिंडीला क्रमांक दिलेला असतो, त्या क्रमांकानुसारच त्या दिंडी चालकाला ती दिंडी चालवावी लागते। दिंडीचा एक प्रमुख देखील आपल्याला इथं पाहायला मिळतो। दिंडीच्या निवासाची भोजनाची व्यवस्था देखील दिंडी प्रमुख त्या ठिकाणी करत असलेलं आपल्याला या वारीच्या मध्ये पाहायला मिळते। आपण बघतो की इतर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी त्याला यात्रा असं म्हटलं जातं, परंतु पंढरपूर तीर्थक्षेत्राला मात्र यात्रा नाही तर वारी म्हटलं जातं। हा फरक इतर तीर्थक्षेत्रातल्या आणि पंढरपूरच्या वारी आणि यात्रेतला आपण समजून घेतला पाहिजे। आपण बघितलं असेल की पंढरपूरचा विठ्ठलाचं भक्त एखाद्या फडाशी संलग्न असतातच। फड हा देखील वारीमध्ये असतो। फड म्हणजे काय तर एक घराणे आहेत जेथे की जे अनेक वर्षापासून या ठिकाणी पंढरीच्या पांडुरंगाची काय करतायत, भक्ती करतायत। आणि असे जे त्या भक्तीच्या क्षेत्रातील श्रेष्ठ असे जे काही काय असेल भक्त असतील त्या भक्ताचे कर्ण आपल्या गळ्यामध्ये माळ घालून त्यांचा एक फड असतो। जसा वास्करांचा फड आहे, सातारकरांचा फड आहे, देगलूरकरांचा फड आहे। अशी फड म्हणजे त्या महात्मा जो काही पंढरीच्या पांडुरंगाचा मोठा महात्मा भक्त आणि त्या भक्ताच्या करवी अनेक शिष्यांनी आपल्या गळ्यामध्ये माळ घालून त्यांच्या म्हणण्यानुसार ही वारीमध्ये येण्याचं ठरवलंय। तो त्या महात्म्याच्या किंवा त्या संताच्या अंडर फडमध्ये तो आलेला आहे असं त्याचा अर्थ आपल्याला इथं घेता येतो। आणि प्रत्येक वारकरी हा कुठल्या ना कुठल्या फडाशी संलग्नित असलेला आपल्याला पाहायला मिळतो। या फडाचा जो प्रमुख असतो तो काय करतो तर
तुळशीची माळ मी आता सांगितलं की जो कोणी या फडाला जॉईन होऊ इच्छितो, इथे या फडामध्ये येऊ इच्छितो, त्यांच्या हाताने त्याला गळ्यात माळ घातली जाते आणि दरवर्षी नियमितपणे माळ घालताना सांगितलं जातं की या वाऱ्या कराव्या लागतील आणि या पद्धतीने मग तो त्या फडाशी जोडला जातो आणि अशा पद्धतीनं हे फड असे विविध भक्तांना सोबत घेऊन या वारीमध्ये समाविष्ट झालेले आपल्याला दिसून येतात। बालाजी आहे, काशी आहे, अनेक तीर्थक्षेत्र आहेत। त्या ठिकाणच्या तीर्थक्षेत्राला आपण यात्रा असं म्हणतो, परंतु पंढरीच्या साठी ज्यांना जातात त्यांना वारी म्हणतो। त्याचं कारण असं की यात्रा म्हटलं की कधी बी तुम्ही बालाजीला जाऊ शकता, कधी काशीला जाऊ शकता, असं ठराविक वेळेलाच गेलं पाहिजे असं काही नाही आहे। परंतु वारी म्हणजे कसं की त्याची स्थळ ठरलेलं आहे, त्याचा काळ ठरलेला आहे, त्याचा वेळही ठरलेला आहे। त्याच्यामुळं फड आणि वारी आणि तीर्थयात्रा यामध्ये निश्चितपणे फरक आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। म्हणून यात्रेमध्ये स्वतःच्या सोयीने केव्हाही व कधीही आपल्याला यात्रा करता येते, पण वारीमध्ये तसं होत नाही आहे। सध्या 250 ते 300 पेक्षा जास्तीच्या या ठिकाणी पालख्या आपल्याला या वारीमध्ये पाहायला मिळतात। जवळपास 4 ते 5 लाख वारकरी या आषाढी वारीमध्ये समाविष्ट झालेले आपण पाहतो आहोत। महाराष्ट्राबाहेरून तेलंगणा असेल, आंध्र असेल, कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल आणि अन्य काही राज्यामधून भक्त मंडळी या वारीमध्ये समाविष्ट झालेली आपण पाहतो आहोत। या ठिकाणी या वारीच्या संबंधाने अनेक अभंग रचना या ठिकाणी आलेल्या आहेत। मी यापूर्वी सांगितलं की स्वतः भगवानच म्हणाले की आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग। स्वतः पांडुरंगानं सांगितलं की काहीही करा परंतु मला आषाढी कार्तिकेला तुम्ही विसरू नका, असं संतांनी देवाची काय इच्छा आहे पंढरीच्या पांडुरंगाचं याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे। संत म्हणतात की पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कन करी तीर्थवृत्त। हे की नाही, मी दुसरे कुठलेही व्रत करत नाही, कुठलेही तीर्थ करत नाही आहे। व्रत एकादशी करीन उपवासी गायीन अहर्निशी मुखी नाम, असं संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की संत म्हणाले माझे माहेर पंढरी आहे भिवरेचे तिरी बहीण माझी चंद्रभागा। अशा पद्धतीनं एक कौटुंबिक नातं या ठिकाणी मला वाटतं नाथ महाराजांची ही रचना आहे। त्यांनी या ठिकाणी पंढरपूरचं हे माझं माहेर आहे असा पारिवारिक नातं असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की संत म्हणाले माझ्या जीवीची आवडी आणि पंढरपुरा नेईन गुडी, म्हणजेच वारी या अर्थानं सोपेवर मामा सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊन चाला, असं या वारीचं वर्णन संतांनी केलेलं आहे। कुंचे पताकांचे भार आले वैष्णव डिंगर, असाही त्याचा उल्लेख आपल्याला दिसतो। नामा म्हणे धन्य झाले ते संसारी, नामदेव महाराज काय म्हणतात बघा, नामा म्हणे धन्य झाले ते संसारी न सांडी ती वारी पंढरीची। नामदेव महाराज म्हणतात तेच या संसारामध्ये धन्य आहेत जे की पंढरपूरची वारी कधीच विसरत नाहीत, सांडत नाहीत म्हणजे विसरत नाहीत। दरवर्षी नित्यनेमानं या वारीला ते येतात, तेच खरे धन्य या संसारात, असं नामदेव महाराजांनी सांगितलेलं आहे। तुकाराम महाराजांनी देखील म्हटलं की संपत्ती सोहळा नावडे मनाला, संपत्ती सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा जावे पंढरीसी आवडे मनासी। आम्हाला काहीच आवडत नाही म्हणतात तुकाराम महाराज, आम्हाला काय आवडतं, फक्त पंढरपूर आवडतंय, संपत्ती सोहळा आवडत नाहीये। सारखा टकळा कोणता लागलाय तर तो पंढरीचाच लागलेला आहे, अशा पद्धतीचं वर्णन त्यांनी केलेलं आहे। जाईन गे माये तया पंढरपुरा भेटे न माहेरा अपोलिया, अशा पद्धतीचं वर्णन संतांनी या वारीचं आणि पंढरपूरचं केलेलं आपल्याला दिसून येतं। सर्व सुख आहे भिवरेचे तिरी माझी पंढरी कामधेनू, आमच्यासाठी सर्व सुख जर कुठं असेल तर ते पंढरीच्या ठिकाणी आहे, आमची कामधेनू जर कोण असेल तर ते पंढरपूरच आहे, अशा पद्धतीचं वर्णन संत करताना दिसतात। वारी ही एकट्याने करायची नाही आहे, आपल्या सगळ्यांना यापूर्वीच्या बोलण्यावर लक्षात आलं असेल। सामूहिकतेला महत्त्व या वारीमध्ये दिलं गेलेलं आहे, म्हणून समूह जोडण्याचं काम मोठं काम यातनं ह्या वारीच्या माध्यमातून होतं। संतांनी समाजाला दाखवलेला परमार्थाचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे वारी होय। तुम्हाला माहिती आहे की अनेक योग याग विधी येणे नये सिद्धी वायाती उपाधी दंभधर्म, अनेक प्रकार या ठिकाणी परमार्थ करता येतो, परंतु सगळ्यात सोपा मार्ग संतांनी जर
या ठिकाणी सामान्य जनांना दाखवला असेल तर तो कोणता आहे, तर या ठिकाणी वारी हाच आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आषाढीपासून तुम्हाला माहिती आहे की संप्रदायामध्ये चातुर्मास सुरू होतो. कार्तिकेपर्यंत हा चातुर्मास म्हणजे 4 महिने. बरेच वारकरी हे या ठिकाणी 4 महिने पंढरपूरमध्येच निवास करून असतात. 4 महिने वेगवेगळ्या प्रकारचं संप्रदायाचं चिंतन केलं जातं. अनेक प्रकारच्या या ठिकाणी अभ्यास देखील याच कालावधी केला जातो. आचार धर्म मोठ्या प्रमाणावर या चातुर्मासामध्ये आणखीनच पाळलेला आपल्याला इथं पाहायला मिळतो. आणि या वारीचं वैशिष्ट्य असं आहे की किती जरी संकट आले तर जेव्हापासून ही वारी सुरू झालेली आहे तेव्हापासून ती बंद पडलेली नाही आहे. कोरोनाच्या काळात देखील वारी बंद पडते की काय वाटलं, पण काही मोजकेच का वारकरी असेनात परंतु पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला गेलेले आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत. शासनाने काही बंधनं घातलेली असताना देखील प्राथमिक स्वरूपात का असेना परंतु ही वारी बंद झालेली आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. वारीमध्ये रिंगण महत्त्वाचं आहे. वारीमध्ये भारुडाला महत्त्व दिलं जातं, दिंडीला महत्त्व आहे, कीर्तन, धावा या सगळ्यांचा उल्लेख यापूर्वी मी आपल्यासमोर ठेवलेलाच आहे. या वारीमध्ये प्रदक्षिणेला महत्त्व दिलं गेलेलं आहे. काटवट कणा या ठिकाणी या प्रकारचा एक खेळ प्रकार तिथं केला जातो. फुगडी वारकरी या ठिकाणी स्त्री पुरुष खेळतात आणि अत्यंत आनंदात या ठिकाणी सांसारिक सगळे दुःख विसरून आनंद या ठिकाणी घेताना आपल्याला वारकरी दिसतात. या वारीतून मूल्य शिक्षण व व्यवस्थापन शिकायला मिळतं. वारी काय करते तर आपल्याला मूल्य शिक्षण या वारीतून आपल्याला खऱ्या अर्थानं शिकायला मिळतं. व्यवस्थापन कशा पद्धतीने एवढ्या लोकांचं केलं पाहिजे याचं देखील शिक्षण खऱ्या अर्थानं यातून आपल्याला मिळतं. म्हणून अनेक MBAचे मॅनेजमेंटचे जे विद्यार्थी आहेत ते या वारीमध्ये आवर्जून येतात, याचा अभ्यास करताना आपल्याला दिसतात. वारीच्या संबंधानं आणखीन एक गोष्ट महत्त्वाची मला सांगितली पाहिजे की 1680 ते 1830 पर्यंत ज्ञानोबा माऊली आणि तुकाराम महाराज या दोघांच्याही ज्या पादुका आहेत ते एकाच पालखीमध्ये ठेवून त्या पंढरपूरच्या दिशेने रवाना होत असायच्या. कधीपर्यंत 1680 ते 1830 पर्यंत. परंतु नंतर 1860च्या नंतर मात्र हे दोन्हीही पादुका वेगवेगळ्या पालखींच्या माध्यमातून पंढरपूरकडे येत असताना आपल्याला दिसून येतात. या वारीमध्ये सर्व स्तरातील लोक सहभागी झालेले असतात. मला आठवतं की माझे वडील दरवर्षी पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला आषाढीला जायचे. पेरणी काही आटोपलेली असायची, काही राहिली तरीही नित्यनेमानं ते लातूरपर्यंत, अहमदपूर तालुक्यामध्ये देवकरा माझं गाव आहे, तिथून ते पायी पानगाव मार्गे रेणापूरवरून लातूरला जायचे. लातूरवरून पंढरपूरला त्या ठिकाणी नॅरोगेजची रेल्वे होती. तर ही आमच्या गावातली फरशी खांद्यावर टाकून वडील आणि काही वारकरी जात असायचे. आम्ही त्यांना पाठवत यायचो. मंदिरामधून सगळेजण एकत्र मिळून जायचे आणि तिथे गेल्याच्या नंतर त्यावेळेला काही फोनची वगैरे व्यवस्था नव्हती. दररोज काही वारकरी आले मंदिरामध्ये आषाढी वारीवरून आणि त्यांचा तो जयघोष पुंडलिक वगैरे ऐकला की आम्ही घरातनं पळत जायचं. आपले अण्णा आले की काय म्हणून बघायचं आणि मग शेजाऱ्यांना विचारायचं की आमचे अण्णा कुठपर्यंत आलेत, कसे आहेत ते. तर अशा पद्धतीचा एक वेगळा मला असं वाटतं की लहानपणी आम्ही त्याचा आनंदही घेतलेला आहे आणि वारीचं मूल्य देखील लहानपणापासून माझ्या घरी राहिलेलं आहे. आणि आजही ती आषाढी कार्तिकीची वारी नित्यनेमानं आमचा परिवार करतो. ही वारी मला एखाद्या वेळेस नोकरीमुळं सर्व्हिसमुळं जाता नाही आलं तरी माझा बंधू असेल, वडील जोपर्यंत होते तोपर्यंत वडील करत गेलेले आहेत, परंतु परिवारातली ही वारी मात्र आजही चुकलेली नाही आहे. या ठिकाणी या वारीमध्ये असं काही कोणाला बळजबरीनं सहभागी केलेलं नसतं. वारीमध्ये आलेले सगळे वारकरी स्वयंस्फूर्तपणेच वारीमध्ये आलेले असतात आणि वारीचं नियोजन देखील खरोखर अचूक असतं, कारण सगळ्यांनी मनातून ठरवून या ठिकाणी आलेले असतात म्हणून नियोजन देखील अचूक असतं. इथे स्वयंशिस्त असते. जगामधल्या एवढ्या लोकांना कशा पद्धतीने शिस्तीत ते राहतात, जातात, चालतात, जगाला आश्चर्य वाटावं अशा प्रकारची ही घटना वारीची आहे. म्हणून या ठिकाणी स्वतःवर शिस्त घातलेली असते. तिथं काही पोलीस वगैरेची गरज पडत नाही आहे. त्याचबरोबर या वारीमध्ये समूह भावना आपल्याला पाहायला मिळते. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत हा संतांचा विचार खऱ्या अर्थानं जीवनामध्ये उतरवण्याचं काम या वारीमध्ये होताना आपल्याला दिसून येतं. ध्येयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. जे ध्येय पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन आहे
ते जर मला घ्यायचं असेल तर मला पुण्याच्या नंतर जो काही दिव्य घाटासारखा पाऊस असेल, ऊन असेल, कठीण प्रवास जरी असला तरीही तो केला पाहिजे. प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याशिवाय आपल्याला परमात्म्याची किंवा त्या ध्येयाची प्राप्ती होत नाही आहे याची शिकवण देखील आपल्याला वारीतून मिळते. समर्पण कसं असावं याचं शिक्षण देखील या वारीतून आपल्याला मिळतं. आणि म्हणून तहान, भूक, पाणी, पाऊस याची तमा न करता कित्येक वारकरी पायामध्ये वाहनं न वापरता पायाला फोड आलेली असतात, परंतु भक्तिभावानं ते पांडुरंगाच्या दर्शनाला निघालेले आपल्याला पाहायला दिसतात. याच वारीमध्ये पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम असा गजर वारकरी संप्रदायात जो केला जातो तो केला गेलेला असतो. जय जय रामकृष्ण हरी हा मंत्राचा उच्चार देखील या वारीमध्ये वारकरी करताना आपल्याला दिसून येतात. एकमेकाचं दर्शन हे घेतात. पंढरीच्या लोकांनाही अभिमानन पाया पडे जन एकमेका हे जे वारकरी संप्रदायात सांगितलं गेलेलं आहे ते प्रत्यक्ष आपल्याला वारीमध्ये पाहायला मिळतं. एकमेकांना मी यापूर्वी म्हटलं की माऊली म्हणून ते संबोधत असतात. संत म्हणाले की पंढरीचा वास चंद्रभागे स्नान अनेक दर्शन विठोबाचे हा अलभ्य लाभ या ठिकाणी या वारीच्या निमित्ताने मिळतो. विठ्ठल आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे कृष्णाचे अवतार सांगितले गेलेले आहेत. पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली आणि म्हणून द्वारकेचा हा राजा आपल्याला माहिती किंवा द्वारकेचा राणा या ठिकाणी योगी 28 झाली तरी तो तिथेच असल्याचं आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. वारकरी या शब्दाचा आणखीन एक जो वार करतो त्याला वारकरी म्हटलं गेलेलं आहे. जो दुर्गुणावरती वार करतो, जो व्यसनांच्या वरती वार करतो, जो षडरिपूंच्या वरती वार करतो, त्या जिथे जिथे अनिती आहे त्या अनितीवरती वार करणारा जो आहे त्याला वारकरी असं देखील या वारकरी शब्दाचा अर्थ आपल्याला या ठिकाणी घेता येतो. रिंगणाच्या बद्दलचा उल्लेख यापूर्वी मी केला. या वारीमध्ये रिंगण महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे. या वारीत खडूस फाटा या ठिकाणी, वेळापूर आणि वाकरी या ठिकाणी रिंगणं होत असतात. ही एक पवित्र व श्रद्धेयी अशा प्रकारची रिंगणाची संकल्पना आहे. मोकळ्या मैदानामध्ये वारकरी परस्परांचे हात धरून गोलाकार उभे राहतात. या मोकळ्या जागेतून ज्ञानेश्वर महाराजांचा अश्व धावतो आणि यावर स्वतः माऊली स्वार होतात. आणि म्हणून हा अश्व या ठिकाणी त्या रिंगण करत असताना तिथे उभे असलेले कडक करून गोलाकार जे की वारकरी आहेत त्या अश्वाच्या पायाखालची धूळ पवित्र समजून आपल्या माथ्याला लावतात. इतकं या ठिकाणी पावित्र्य आपल्याला या रिंगणाचं पाहायला मिळतं. अनेक फळांचा उल्लेख यापूर्वी मी आपल्या समोर केलेलाच आहे. त्याचबरोबर या वारीमध्ये अनेक आजकालची युवा मंडळी देखील मोठ्या प्रमाणावर IITचे देखील विद्यार्थी आपल्याला काही गोष्टी शिकण्यासाठी येताना दिसतात. पंढरीच्या पांडुरंगाचं एक बरं आहे असं म्हटलं गेलेलं आहे की तो कोणावरही कोपत नाही, रागावत नाही. या ठिकाणी पसंत करण्यासाठी इतके पोस्ट कार्ड पाठवा, इतक्या जणांना मेसेज फॉरवर्ड करा, नाहीतर मी तुमच्यावर रागावेल, असं होईल तसं होईल, असं आपण पंढरीच्या पांडुरंगाच्या बाबतीत कधी मेसेज बघितलेत का? विठ्ठुरायाचा असं स्वार्थासाठी कुणाला अडकवून ठेवणं असा सुप्त हेतू या पंढरीच्या पांडुरंगाकडे अन्य दैवतांसारखा आपल्याला पाहायला मिळत नाहीये. खरं तर पंढरीची वारी ही सुफंताकडे जाणाऱ्या सामूहिक अस्तित्वाचा आविष्कार आहे असंही या वारीच्या संबंधानं म्हणता येतं. संत तुकाराम महाराजांनीच म्हटलं वाटतं, खेळ मांडी याला वाळवंटी गाही, नाचती वैष्णव भाई रे, क्रोध अभिमान केला पावटणी, एक एका लागतील पायी रे. अशी या ठिकाणी या वारीमध्ये या वारकऱ्यांची अवस्था आपल्याला पाहायला मिळते. ज्या काळामध्ये या वारीला प्रारंभ झाला त्या काळाचा जर आपण विचार केला तर त्या कालावधीमध्ये तत्कालीन समाजव्यवस्थेमध्ये जाखाई, जोखाई, मेसाबाई यासारख्या दैवतांना महत्त्व आलेलं होतं. परंतु ह्या दैवतामधनं बरेचसे काही हिंसाचार, अंधश्रद्धा फोफावत चाललेल्या होत्या. याच्यातून एक देवता आणि समाजाला एका देवाच्या छत्राखाली आणण्यासाठी म्हणून या सगळ्यांना नाकारून या ठिकाणी सावळ्या साजिऱ्या सहज भक्तीचा पर्याय उभा करण्याचं काम संप्रदायाने केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्याच्यातलं एक महत्त्वाचं मार्ग म्हणजे वारी आहे. वारीला हिंसाचार मान्य नाही आहे. तुम्ही बघा, अनेक देवदेवता वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र धारण केलेले आपल्याला पाहायला मिळतात, परंतु हा पंढरीचा पांडुरंग असा एक दैवत आहे की ज्याच्या हातामध्ये साधी काठी सुद्धा आपल्याला कुठलं शस्त्र दिसत नाही. उलट तो कमरेवर हात ठेवून उभा आहे. असा हा अत्यंत स्वज्वळ आणि त्याच पद्धतीनं हिंसेला महत्त्व न देणारं ही वारी आणि हा संप्रदाय आपल्याला पाहायला मिळतो.
खेळाडूला पुरस्कार मिळाल्याबरोबर आपण गुगलवर तो कोणत्या जातीचा आहे, आपल्या जातीचा असेल तर मग त्याला आपण त्याचे सत्कार ठेवतो, त्याला अभिनंदनाची फोन करतो, मेसेज करतो, आणि नसेल तर मग तितकी दखल देत नाही आहेत. अशी संकुचित वृत्ती अलीकडच्या कालावधी आपण पाहतो आहोत. परंतु या संप्रदायामध्ये आणि या वारीमध्ये मात्र उचनीचं काही नेणे भगवंत दिष्टे पाव भक्त देखोनिया अशा पद्धतीनं जातीयंताच्या दिशेनं भक्कम पाऊल टाकण्याची जर मार्ग कोणता असेल तर ती वारी आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे. भेदाभादाला भेदा म्हणतात ना, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म आणि भेदाभेद भ्रम अमंगळ हा विचार घेऊन चालणारी ही वारी आपल्याला बघायला मिळते. कर्मकांडात न अडकता मानवतेचं खरं हित, मानवतेतच खरं हित दडलेलं असल्याचा संकेत आपल्याला वारी देते. कर्मकांडांच्या मध्ये अडकून पडू नका, तर मानवता हीच खऱ्या अर्थानं महत्वाची आहे हा संकेत या वारीतून आपल्याला मिळतो. देशातील जवळपास 5 राज्यातून सुमारे 12 लाखापेक्षा अधिक भाविक आषाढी वारीच्या निमित्तानं संतांचे माहेर आणि महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी असलेल्या या भक्तिपीठ पंढरपूरला येत असताना आपण पाहतो. वारी हा वारकरी संप्रदायाचा प्राण, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. वारीला कोणी आयोजक नाही ना कोणी प्रायोजक नाही आहे, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. वारीला कोणी आयोजक आहे का, कोणी प्रायोजक आहे का, नाही आहे ना. कुठली वारीसाठी वेगळी जाहिरात करण्याची सुद्धा कधी गरज पडलेली आहे. ही वैशिष्ट्य या वारीचं आपल्याला पाहायला मिळतं. वारीमध्ये उच्च शिक्षितापासून ते अशिक्षितांपर्यंत तुम्हाला इथं लोक पाहायला मिळतील. श्रीमंतांपासून गरिबांपर्यंत सर्वच स्तरातली लोक या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. वारीमध्ये गेल्यामुळं काय होतं तर असं सांगितलं गेलेलं आहे, इतर भूप्रदेशाचं तुम्हाला निरीक्षण करायला मिळतं. पीक पाण्याची स्थिती कशी आहे ती समजते, समाज जीवनातील बदल लक्षात येतो, स्थित्यंतर समजण्यात या ठिकाणी स्थित्यंतर समाजातली समजतात. कमीत कमी गरजांमध्ये माणसाने दिवस कसा काढावा याचे संस्कार देखील इथं होतात. सांसारिक दुःखामध्ये गळ्यापर्यंत बुडालेल्या माणसाला वारीत सामील झाल्याने तत्कालीन संसार मुक्ती प्राप्त होते. आपण वर्षभर तो त्या संसाराच्या अखंड दुःखामध्ये बुडून गेलेलो असतो. इथं आल्याच्या नंतर मात्र काही काळापुरतं का असेना या संसाराच्या मधनं दुःखमुक्ती होण्यासाठी देखील वारी महत्त्वाची आहे. समता आणि माणुसकीची शिकवण या वारीच्या निमित्तानं रुजविली जाते. समता आणि माणुसकी या 2 मूल्यांचा खऱ्या अर्थानं संस्कार जर कुठं होत असेल तर तो वारीमध्ये होतो. आणि बघा तुम्ही, वारी करून परतलेला माणूस आजच्या भाषेत चार्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतो. एक नवचैतन्य त्याच्यामध्ये घेऊन तो परतलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. संप्रदायाने स्त्री स्वातंत्र्याचा संकोच असलेल्या काळात अनेक स्त्री संत निर्माण करण्याचं काम केलं, म्हणून या संप्रदायाचं वैशिष्ट्य वेगळेपण आहे. ज्याच्या पायाला प्रत्यक्ष स्पर्श करता येतो असा देव केवळ विठ्ठलच आहे. बाकी तुम्ही तिरुपतीला जाऊन बघा, शिर्डीला जाऊन बघा, प्रत्येक देवाचं दर्शन काही ना काही फुटांतरावरून घ्यावं लागतं. एकमेव असा पंढरीचा पांडुरंग आहे ज्याचं प्रत्यक्ष पदस्पर्श करून आपल्याला त्याच्या पायावर डोकं ठेवून आपल्याला या ठिकाणी त्याचं दर्शन घेता येतं. म्हणून म्हटलं ना, आता कोठे धावे म्हणून तुमचे चरण देखलिया, भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद. हा अवघा आनंद मिळवून देण्याचं ठिकाण एकच आहे, ते म्हणजे पंढरीच्या पांडुरंगाची मूर्ती आणि त्याच्या पायावरचं आपलं डोकं. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. येथे अनेक जातीतील संत झालेले आहेत आणि त्यांनी त्यांच्यातला स्वत्व म्हणजे निर्माण करण्याचं काम, त्यांना एक प्लॅटफॉर्म, लेखनाचं प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचं काम या संप्रदायाने केलं. संस्कृतमध्ये त्या ठिकाणी पूर्वी बहुजनांना कुठल्याही प्रकारचं वाचनाचा अधिकार नव्हता, श्रवणाचा अधिकार नव्हता, लेखनाचा अधिकार नव्हता. पण या संप्रदायानं प्राकृत मराठीमधून अनेक संतांना, अनेक जातीतल्या संतांना लेखन करण्याचं एक प्रोत्साहन दिलं. म्हणून संतांनी देखील नामा म्हणे, तुका म्हणे, हे की नाही, त्याचबरोबर चोखा म्हणे, अशा पद्धतीनं त्यांच्यामध्ये एक प्रकारचं या ठिकाणी बळ, लेखनाचं बळ, व्यक्त होण्याचं बळ या संप्रदायाने निर्माण करून दिली. ही अत्यंत महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आहे. मराठी माणसाची प्रमुख ओळख त्यामुळेच खऱ्या अर्थानं जगत पातळीवरती या संप्रदाय आणि आषाढी वारीमुळे झालेली ही गोष्ट आपल्याला नाकारता येत नाही आहे. या ठिकाणी स्वच्छता दिंडी अलीकडच्या कालावधीमध्ये या वारीमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. कारण त्याच्यातनं या संप्रदायातल्या आणि तिथं येणाऱ्या सगळ्या लोकांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून देण्याचं काम देखील या वारीमध्ये मोठ्या प्रमाणावर होताना आपण पाहतो आहोत. भेटी लागे जीवा लागलीसे असं, पाहे रात्रंदिवस वास तुझी, अशा पद्धतीनं संत
या वारी आणि पंढरपूरच्या संबंधानं बोलताना दिसतात. सहिष्णुता, मानवता, उदारता, समानता, सहयोग आणि या साऱ्यांना लाभलेलं भक्तीचं अधिष्ठान ही मूल्य या वारीत आपल्याला वावरत असताना सदोदित पाहायला मिळतात. प्राध्यापक ग.भा. सरदार काय म्हणतात बघा. 18 पगड जातीमधील बंधुभाव या बंधुभावाचं दर्शनी रूप म्हणजेच पंढरीची वारी होय. 18 पगड जातीमधील बंधुभाव या बंधुभावाचं दर्शनी रूप म्हणजेच पंढरीची वारी होय. तर डॉक्टर प्रमोद मुनघाटे काय म्हणतात बघा. ज्ञानोबा तुकाराम हा मराठी लोकमानसाच्या सहिष्णुतेचा मूलमंत्र आहे आणि पंढरीची वारी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील उदारमतवादाची शुभ्र पताका आहे. महाराष्ट्राच्या लोकजीवनाचा विचार करता लक्षात येते की भक्ती संप्रदाय आणि प्रबोधनाच्या चळवळी या हातात हात घालून प्रवास करतात. या प्रवासाची एक समृद्ध पाऊलवाट म्हणजे पंढरीची वारी आहे असं त्यांनी याचं वर्णन केलेलं आहे. 12 बलुतेदार किंवा 18 पगड जाती त्यांच्यातील दुरावा नष्ट करण्यासाठी वारकरी संप्रदायाचा एक प्रयत्न म्हणून आपण पंढरीच्या वारीकडे बघितलं पाहिजे असंही या वारीकडे बघण्याचा दृष्टिकोन अनेक साहित्यिकांनी आपल्यासमोर मांडलेला आहे. वारी ही महाराष्ट्राच्या 12 कोटी लोकांच्या भावनांशी जोडली गेलेली आहे आणि म्हणून या वारीचं महत्त्व अनन्यसाधारण अशा पद्धतीचं आहे. या वारीबद्दल संतांनी खूप लिहिलं. या वारीमध्ये आपल्याला माहिती आहे की कशा पद्धतीचे दैनंदिन कार्यक्रम असतात. वारीचं नियोजन 6 महिन्यापूर्वीच या ठिकाणी केलेलं असतं की कुठं मुक्काम तर ठरलेलेच आहेत, परंतु आरती सकाळची दुपारची असेल, अन्नदान, फराळ या सगळ्या गोष्टींचं नियोजन केलेलं असतं. दिंडींना क्रमांक दिलेले असतात. या सगळ्या दृष्टीने देखील वारी आपल्याला बरंचसं काही शिकून जाते. ज्या महाराष्ट्रामध्ये तुमचा आणि माझा जन्म झाला त्या महाराष्ट्रातल्या वारीबद्दल कमीत कमी तिचे तोंड ओळख तरी महाराष्ट्रीयन माणूस म्हणून आणि या राज्यामध्ये राहणारा मराठी माणूस म्हणून आपल्या सगळ्यांना असणं गरजेचं आहे. तोच प्रामाणिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून तोडक्या मोडक्या शब्दामध्ये या वारीचा अल्पसा परिचय आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आपल्याला प्रत्यक्षतः वारीला जाणं काही जणांना शक्य नाही आहे. काही अनेक अडचणी असू शकतात, परंतु वारीला जाण्याचं पुण्य आपल्या पदरात जर आपल्याला पाडून घ्यायचं असेल तर हा वारीचा जो संप्रदायातला सोहळा आहे तो मला असं वाटतं की अशा व्हिडिओच्या माध्यमातून आपण तो श्रवण करणं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत या पंढरीच्या पांडुरंगाचं या ठिकाणी या वारीचं महत्त्व लोकांपर्यंत नेऊन पोहोचवणं हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. या पुण्य कार्यामध्ये आपण सगळेजण सामील व्हाल. हा व्हिडिओ श्रवण करून तर निश्चितपणे आपण हे काम केलेलंच आहे, परंतु याला शेअर करून नसेल तर आणखीन मी सगळ्या संतांच्या वरती एक व्हिडिओ टाकलेलेच आहेत. आपल्याला जर वारकरी संप्रदायाबद्दलची महाराष्ट्रीयन संतांच्याबद्दलची जाणीव करून जागृती करून घ्यायची असेल, त्यांच्याबद्दलची माहिती करून घ्यायची असेल तर माझं रामकृष्ण बदने हे यूट्यूब चॅनल जर आपण सबस्क्राईब केलात तर त्यावरती पसाया दानावरचे पासून अनेक प्रवचन आहेत, अनेक कीर्तन आहेत, संतांचा चरित्र मी थोडक्यात का असेना परंतु इथं टाकलेले आहेत. अनेक महापुरुषांच्यावरती बोललेलो आहे. आईचं, वडिलांचं, गुरुचं अशा वेगवेगळ्या प्रकारचे जवळपास 260 पेक्षा अधिकचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. त्यांचंही श्रवण आपण सगळ्यांनी करावं अशा प्रकारची या ठिकाणी मनपूर्वक अपेक्षा व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी या ठिकाणी मनपूर्वक नमन करून बोलिले लेकुरे वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध या न्यायाप्रमाणे करविली तैसी केली कटकट वाकडी की नीट देव जाणे. माझं जे काही बोलताना चुकलं असेल तर ते माझ्या पदरामध्ये टाका आणि जे काही योग्य वाटलं असेल तर ते आपण आपल्या पदरात टाकून घ्यावं अशा प्रकारची नम्र अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी.